राज्यसभेवर गेला. सध्याची परिस्थिती पाहता राजकारणामध्ये म्हणजे चढ उतार दिसतोय, आरोप प्रत्यारोप दिसतोय आणि स्त्रियांचं जे सध्याला प्रकरण चालू त्यावर काय वाटतं? खरं तर एका बाजूला आपण महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगतोय. आपण या महाराष्ट्राला जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्यादेवींचा वारसा सांगतोय. परंतु अलीकडच्या काळामधली जी प्रकरणं बाहेर येत आहेत त्यातही विशेष करून महिला अत्याचारांच्या बातम्या ह्या मनाला अत्यंत व्यथित करणाऱ्या आहेत. म्हणजे भोंदूबाबा खरातनी ज्या पद्धतीनं महिलांच्यावरती अत्याचार केले, ज्या पद्धतीनं महिलांच्या म्हणजे अडचणीमध्ये सापडलेल्या महिला जेव्हा त्याच्याकडे मार्ग काढण्यासाठी आल्या त्यावेळेला कधी ओशनो जल देऊन किंवा कधी भीती दाखवून, कधी रिमोटवरचा नाग दाखवून ज्या पद्धतीनं महिलांच्यावरती त्यांनी अत्याचार केलेत, ही प्रकरणं अत्यंत चीड आणणारी आहेत. त्यामुळे महिला सुरक्षित राहिला पाहिजेत, महिलांचा सन्मान राहिला पाहिजे. कारण छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं की महिलांचा सन्मान हाच स्वराज्याचा सन्मान. त्यामुळे एक राज्यसभा खासदार आणि त्यातही एक महिला खासदार म्हणून काम करत असताना माझी संपूर्णतः प्रायोरिटी ही महिलांचे प्रश्न कसे सोडवले जातील किंवा या संदर्भामधला जो शक्ती कायदा अजून पेंडिंग राहिलेला आहे तो कसा लवकरात लवकर पारित करून घेता येईल, जे कायदे आहेत त्याची कशी प्रभावी अंमलबजावणी करता येईल, या पद्धतीनं महिला सुरक्षित राहाव्यात आणि सक्षम व्हाव्यात याकरिता मी दररोज नव्हे तर माझा प्रत्येक क्षण हा त्यासाठी मी असेल. सुषमाताई नवनवीन खुलासे करतायत. खरात प्रकरणामध्ये असेल, चाकणकरांमुळे खूप खुलासे करतात. हे बघा, मला या ठिकाणी एक वाटतं की ज्या वेळेला अत्याचाराची प्रकरणं होत आहेत त्यावेळेला त्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. मला या ठिकाणी संत तुकारामांचं एक वचन आठवतं की तुका म्हणे ऐशा नरा मोजोनी माराव्या पैजारा. म्हणजे अशा भोंदूबाबांचा समाचार हा घेतला गेलाच पाहिजे, अशा अत्याचारांना शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि महाराष्ट्र शासनानं, पोलीस दलानं लगेचच त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आणि त्याला गजाआड केलं. आणि आपण बघितलं की नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत त्या अशोक खरातचे काय हाल झालेले होते हे पण आपण बघितलं. परंतु केवळ चर्चेत राहण्यासाठी किंवा केवळ कुठलंही प्रकरण असेल तर त्याचा फोकस स्वतःकडे वळवण्यासाठी कुणीही अशा पद्धतीनं अशा घटनांचं राजकारण करू नये. आपल्या माध्यमातून मला आणखीन एक आवाहन करायचंय की अनेक लोक ज्या क्लिप्स बाहेर आलेल्या आहेत त्या समाज माध्यमांवरती फॉरवर्ड करतायत. ज्या महिला या निर्भयपणानं पुढे आलेल्या आहेत तक्रार करण्यासाठी, त्यांची ओळख कुठेही जाहीर होऊ नये. अशा पद्धतीच्या क्लिप्स फॉरवर्ड करून त्या महिलांचा सन्मान आपण धोक्यात आणू नये अशी मला सगळ्यांना विनंती करायची आहे. असं वाटतं की राजकारणाचं जे स्तर आहे ते खालावलेलं आहे, कारण एकमेकांच्या व्हिडिओ क्लिप काढून एकमेकांवर आरोप केले जात आहे. मला हेच वाटतं की राजकारण म्हणजे नळावरची भांडणं नाहीयेत. राजकारण म्हणजे संगीत मानापमानाचं नाट्य नाहीये. राजकारण म्हणजे एकमेकांचं वस्त्रहरण नाहीये. राजकारणामध्ये लोकांच्या प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे. राजकारणामध्ये जनतेचं जीवन हे कसं सुखी झालं पाहिजे याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. राजकारणामध्ये टीका झालीच तर ती मुद्द्यांवर झाली पाहिजे, कामांवर झाली पाहिजे. परंतु अलीकडच्या काळात मात्र कोण कोणाच्या बेडरूममध्ये काय करतो, कोण कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतो, अशाच गोष्टींच्या वरती त्या माणसाचं कॅरेक्टर असॅसिनेशन कसं करेल जाईल याच्यावरती जास्त फोकस आहे. त्यामुळे मला खरं तर विनंती करायची आहे सगळ्यांना की बघा, अशाच पद्धतीचं जर वातावरण राहिलं तर महिला असतील, सर्वसामान्य असतील, त्यांना राजकारणाची भीती वाटू लागेल. त्यामुळे आता कुठेतरी थोडं थांबूयात. महाराष्ट्राच्या राजकारणाची जी संस्कृती आहे ही अगदी दिवसभर विधिमंडळाच्या मध्ये एकमेकांवर टीका व्हायची, पण संध्याकाळी सगळे मांडीला मांडी लावून बसायचे आणि एकमेकांशी दिलखुलासपणाने गप्पा व्हायच्या. ती महाराष्ट्राची संस्कृती पुन्हा परत आणूयात. या महाराष्ट्राला शिवरायांचा वारसा आहे, या महाराष्ट्राला बाबासाहेबांचा वारसा आहे, तर या महाराष्ट्राचं राजकारण इतक्या गलिच्छ पातळीवर नको न्यायला. आणि हे आवडत नाहीये सर्वसामान्य लोकांना. सर्वसामान्य लोकांना देणं घेणं नाही हो की तुम्ही काय अशा पद्धतीच्या गलिच्छ गोष्टी ज्या काही करताय ना, हे नको. सर्वसामान्य लोकांना त्यांचे प्रश्न सुटलेले पाहिजेत. आमच्या महिला सुरक्षित पाहिजेत, महिला सन्मानाची जबाबदारी घेतली पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. आणि यासाठीच आमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा उद्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं नांदेडमध्ये येत आहेत. महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष होत्या चाकणकर मॅडम, यांच्या कार्यकाळात कसं पाहताय आपण?
खरं तर मला या ठिकाणी एकच वाटतं की कुठलंही पद हे जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा त्या पदाचा वापर हा सर्वसामान्य जनतेसाठी आणि महिलांच्यासाठी झाला पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण बघितलं की त्यांच्या बाबतीतच्या ज्या अनेक गोष्टी झाल्या, हे सगळं घडलं, तर हे व्हायला नको होतं. परंतु त्याच वेळेला मला असं वाटतं की टीका करत असताना सुद्धा म्हणजे अलीकडच्या ज्या काही आपण ह्या गोष्टी बघतोय, म्हणजे आपण महिलांच्यावरती टीका करत असताना सुद्धा दुसऱ्या महिलेवरती काय बोलतोय याचं भानच काही जणांना राहत नाहीये. ते कुठंतरी संयम ठेवावा असं मला वाटतं. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला दोन्ही पदाचा, त्यावर रुपालीताई चाकणकर यांनी मला वाटतं की काही काळापूर्वीच महिला आयोगाचा तर राजीनामा दिलेलाच होता आणि आता प्रदेशाध्यक्ष पदाचा दिला असं आपल्या माध्यमातून मला कळत आहे. तर मी स्वागत करते त्यांच्या ह्या निर्णयाचं आणि मी विनंती करेन सगळ्याच महिलांना की कमीत कमी आता तरी म्हणजे कुठंतरी आपले स्कोअर सेटल करण्यासाठी या अत्याचार प्रकरणाचा वापर करू नका. कुणीतरी कुणावरती उठतं, कुणीतरी कुणावरती टीका करतं आणि कुणाचा तरी राजकीय बळी घेण्यासाठी असे प्रकार होता कामा नयेत. तर उलट ज्या पीडित महिला आहेत, जे व्हिडिओ क्लिप्स मला थोडासा माझा मुद्दा पूर्ण करू द्या, की ज्या पीडित महिला आहेत, की ज्या खरातनी त्या महिलांच्यावरती अत्याचार केलेले आहेत, ज्या महिलांनी धाडस करून जे समाज काय म्हणेल, कुटुंब काय म्हणेल याला न घाबरता ज्या महिला पुढे येऊन लढतायत या प्रकरणाच्या विरोधामध्ये, आपण त्यांना मनोधैर्य देण्यासाठी या सगळ्या महिला नेत्यांनी पुढे यावं. म्हणजे माझी विनंती आहे, त्या सगळ्या महिला नेत्या रोज प्रेस कॉन्फरन्सेस घेत आहेत, रोज काही ना काहीतरी बोलतायत. मला त्यांना विनंती करायची आहे की ज्या पीडित महिला आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहूयात, त्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी आपले प्रयत्न आणि आपली ताकद आपण पणाला लावूयात. हे व्हिडिओ क्लिप्स येतात ते पोलीस प्रशासनाकडूनच बाहेर येतात कसे बघा, ते कसे बाहेर येत आहेत किंवा काय याच्या संदर्भात आता तरी माझ्याकडे काहीच माहिती नाहीये. परंतु ते बाहेर येणं हे अत्यंत धोक्याचं आहे. त्या फॉरवर्ड होणं हे सुद्धा अत्यंत धोक्याचं आहे. एक महिला म्हणून मला या संदर्भात ती संवेदनशीलता मला कळतीये, कारण कुठल्याही महिलेसाठी तिचा मान सन्मान, तिची अब्रू ही खूप महत्वाची असते. आणि जिथे अत्याचार झाल्यानंतर सुद्धा अनेक महिला पोलीस कंप्लेंट करायला पुढे येत नाहीत, ते या बदनामीला घाबरून येत नाही. मग जर एक समाज म्हणून मला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून कळकळीचं आवाहन माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भावा बहिणींना करायचंय की त्या क्लिप्स कुठून आणि कशा येत आहेत याच्या संदर्भात आम्ही प्रशासनाला विनंती करू. पण माझ्या भावांनो आणि बहिणींनो, चुकून जर कोणीही तुमच्या मोबाईलवरती, तुमच्या सोशल मीडियावरती अशी क्लिप फॉरवर्ड केली असेल तर प्लीज ती ओपन करू नका, ती फॉरवर्ड करू नका. त्या आपल्याच भगिनी आहेत, त्यांचा मान हा आपलाच मान आहे. आणि जर त्या अशा कुठल्या कृत्याला बळी पडल्या आहेत आणि जर त्या धाडसानं लढतायत ना, तर आपण त्यांच्या पाठीशी उभं राहूया. त्यांची ओळख जाहीर होईल अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य कोणीही करू नये ही विनंती आहे.